कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. बदलत्या हवामानानुसार शेतीत बदल होतोय. दीर्घ मुदतीच्या पिकांऐवजी कमी काळात फायदेशीर ठरणाऱ्या पिकांचा विचार शेतकरी करतोय. पीक पद्धतीत सुधारणा करताना माती परीक्षण, पाणी नियोजन, खतमात्रा यांचा प्रामुख्याने विचार केला तर अंतिम उद्दिष्ट दूर नाही. मुक्काम पोस्ट मोहाडी, तालुका दिंडोरी येथील तरुण शेतकरी जालिंदर गोवर्धने यांनी शेडनेटमधील गुलाब उत्पादनासाठी माती परीक्षणाची कास धरली. आम्ही सुरुवातीला ओपन फील्डमध्ये गुलाबाची शेती करत होतो, परंतु नंतर मार्केटला गेल्यानंतर आम्हाला जे पॉलिहाऊसमधील डच लांब मोठमोठे गुलाब मार्केटला बघायच भेटायचे. आमच्या मनात इच्छा निर्माण झाली की आपणही इथं आम्ही या शेतीकडे डायव्हर्ट झालो. नंतर आम्ही पुण्याच्या श्रीहरी कंपनीशी त्यांना काम देऊन आम्ही एक एकरवर पॉलिहाऊस उभारण्याचं ठरवलं. त्यानंतर मग आम्ही मातीविषयी एकरी साधारण आम्ही 300 ब्रास माती जमिनीत टाकून जमीन बनवली. त्यावरती 10 गाड्या शेणखताच्या ज्या ट्रक फुलपट्टीच्या ट्रक असत्या त्या माती पसरून त्या शेणखत त्याच्यात टाकलं आणि ते रोटरीने एकत्र मिसळवले. त्यानंतर लागवडीच्या 15 दिवस पूर्वी, यानी 5 जूनला लागवड ठरवली. लागवडीच्या 15 दिवस पूर्वी आम्ही त्याला पूर्ण पाणी दिले 2-3 वेळा आणि त्यानंतर 1 मीटरचा बेड आणि 30 सेंटीमीटरचा पाथवे असं अंतर घेऊन आम्ही बेड तयार केली. गुलाबाला कॅल्शियमची खूप मोठी गरज असते, त्यामुळे बोन मेल आणि निमेटोड सूत्रकृमी त्यात असू नये, त्याचा त्रास होऊ नये म्हणून निंबोळी पेंड आम्ही त्यात टाकली आणि हे सर्व त्याचं बेड करून आणि त्याच्यात एक साधारण 2 ओळी गुलाबाच्या एका बेडवर लावल्या. त्या 2 ओळीमधील अंतर 1 फुटाचे ठेवले आणि 2 झाडांमध्ये 6 इंचाचे म्हणजे अर्ध्या फुटाचं अंतर ठेवलं. अशी आम्ही लागवड करून घेतली आणि त्यानंतर 15 दिवस शॉवरनं त्या गुलाबाला पाणी दिलं. नंतर त्याकरता शॉवरनं पाणी दिल्यानंतर त्याच्यात ड्रीप सिस्टम बसून घेतला. एक मिस्टरची लाईन टाकली आणि 2 ड्रीपच्या लाईन टाकल्या. आपल्या जमिनीचा कस ओळखून शेणखतासह 300 ब्रास माती टाकून जमीन बनवली. लागवडीपूर्वी 15 दिवस 2-3 वेळा पाणी देऊन बेड तयार करण्यात आला. ड्रीपद्वारा पुरवण्यात येणारं पाणी हिवाळ्यात 20 मिनिटं तर उन्हाळ्यात 30 मिनिटं नियंत्रित करण्यात आलं. पॉलिहाऊसमध्ये उभारलेली गुलाब शेती शास्त्रोक्त अभ्यासाने वाढवता येते. किडींचा प्रादुर्भाव नियंत्रित केला असता 3 महिन्यात हार्वेस्टिंगसाठी गुलाब तयार होतो. पाण्यासह लिक्विड खताची सुयोग्य मात्रा शेतीचं उत्पन्न वाढवते. रोपांना कॅल्शियमच्या गरजेसाठी निंबोळी पेंड, नायट्रेट, सल्फेट यासारखी खतं पुरवली जातात. 2 ड्रीपमधील अंतर 20 सेंटीमीटर असे ठेवलं आणि त्यानंतर अशा प्रकारे सुरू झालं आणि नंतर 10 दिवसांनी आम्ही गुलाबाला एक ह्युमिक ॲसिड म्हणून जे त्याच्या मुळ्या वाढण्याकरता ते द्यायला सुरुवात केली आणि एक बुरशीनाशक 22 म्हणून ते जमिनीत दिलं. त्यानंतर मग आम्ही 20 दिवसाचे रोपं झाल्यानंतर आम्ही त्याला लिक्विडचा असा एक डोसेस हाकून घेतला. A-B-C अशा टँक बनवल्या 3. A टँकमध्ये नायट्रेट खतं, B टँकमध्ये फॉस्फेट खतं आणि C टँकमध्ये सल्फेट खतं. ए टँकमध्ये नायट्रेट खतं म्हणजे नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट आणि कॅल्शियम नायट्रेट एकरी सुरुवातीला 3-3 किलो दिले आणि B टँकमध्ये फॉस्फेट खतं पोटॅशियम फॉस्फेट आणि मोनो अमोनियम फॉस्फेट हे 3-3 किलो दिले. त्यानंतर C टँकमध्ये मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅशियम सल्फेट हे पण 3-3 दिले. हे 1 महिना कंटिन्यू हे खतं दिल्यानंतर झाडाची बऱ्यापैकी ग्रोथ झाल्यानंतर आम्ही हे प्रमाण 3-3 किलोच्या ऐवजी 5-5 किलो दिले. अशा पद्धतीने आम्ही हे खताचं व्यवस्थापन केलेलं आहे आणि एक 4 महिन्याचा प्लॉट झाल्यानंतर आम्ही याला एक बेसल डोस म्हणून एक मार्केटमध्ये चांगलं मिळणारं कुठलंही सेंद्रिय खत आम्ही याला हे करतो आणि दर वर्षाने एक कुजलेलं चांगलं शेणखत त्याच्यात पण टाकतो आणि त्यानंतर हा झाला खताचा व्यवस्थापन.
तर हिवाळ्यात आम्ही साधारण 20 मिनटं एकरी ड्रीप देतो का ज्या ड्रीपचा डिस्चार्ज ताशी 1.6 लिटर प्रति तास आहे हा. आणि उन्हाळ्यात हेच पाणी आम्ही अर्धा 30 मिनिट देत असतो आणि पावसाळ्यात फक्त 10 मिनटं देत असतो. जशी झाडाला पाण्याची जी गरज आहे त्याचा अंदाज ओळखून देत असतो. पावसाळ्याच्या दिवसात पण उष्णता खूप जास्त असते, त्यावेळेस पण पाणी कमी जास्त करून घेतो. ते प्लॉटमधील परिस्थितीवर अवलंबून असतं. त्यानंतर हे झालं आता पाण्याचं खतांचं व्यवस्थापन. नंतर मग आम्ही फुले एक 90 ते 95 दिवसांनी फुले मार्केट करता तोडणीच येतात. मग आम्ही पहिली हार्वेस्टिंग साधारण 2 डोळे सोडून आम्ही ती पहिली हार्वेस्टिंग करतो. आणि मग ती हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याची पॅकिंग करून रॅपरमध्ये पॅक करून 1 दिवस ते पाण्यात उभे ठेवून आणि ते मार्केटला दिल्ली, मुंबई, इंदोर, कानपूर, लखनौ ह्या ठिकाणी ते पाठवले जातात. हरितगृह उभारण्याकरता साधारण 45 लाख रुपये खर्च येतं. पैकी 75% बँक लोन देत असते. माझ्या शेतकरी मित्रांना मी आव्हान करतो की ही शेती चांगलं शास्त्रोक्त ज्ञान घेऊन जर उत्कृष्ट केली, त्या शेतीतून चांगलं अर्थशास्त्र तुम्हाला प्राप्त होऊन तुम्हाला कुठेही रोजगार शोधण्याची गरज पडणार नाही. स्वतःच्या शेतीत स्वयंरोजगार मिळून चांगलं तुम्हाला अर्थसहाय्य मिळू शकते. हवामान अंदाज, वादळी वारे, शास्त्रोक्त ज्ञान याचं भान ठेवलं तर गुलाब शेतीवर नियंत्रण मिळवता येतं. आकर्षक रंगीत गुलाब जसे प्रेमाचे प्रतीक आहेत, तसंच सणासुदीच्या दिवसातही आनंदाचे रंग भरतात. म्हणूनच रोजगार, आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने गुलाब शेती महाराष्ट्रात पाय रोवू लागली आहे. क्रांती दुसरी घडो हरिताची, दुःखे पळो दुरितांची, वसुंधरेला नटू द्या. RCFची खते आहेत शेतीला वरदान, सुफला बायोला मायक्रोलाची किमयाच न्यारी. वाढली RCFमुळे शेतीची उत्पादन क्षमता, भरघोस पिकं, उत्पादनाची शिवारी निर्मिती.